नमस्कार भक्तगणांनो. आज शुक्रवार आहे. आज देवीचा वार आहे. आज मातेचा दिवस आहे. आज ज्या घरभरात देवीची आठवण येते त्या घरभरात लक्ष्मीचा वास असतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी चमत्कारिक कथा जी ऐकल्यानंतर तुमचे डोळे पाण्याने भरतील, मन शांत होईल आणि मनात एकच भावना येईल, माते तू खरंच आहेस. ही कथा फक्त कथा नाही, ही कथा आहे मातेच्या कृपेची. ही कथा आहे अशा भक्ताची ज्याने सर्व काही गमावले होते, पण मातेने त्याला पुन्हा सर्व काही दिले. बहुत पूर्वीची गोष्ट आहे. एका छोट्याशा गावात एक गरीब स्त्री राहत होती. तिचे नाव होते सुमित्रा. तिचा नवरा मेला होता. 2 छोटी मुले होती. घरभरात काहीही नव्हते. कधी भाकर मिळायची, कधी नाही. शेजारी लोक हसून म्हणायचे, ही विधवा काय करणार, देवीची पूजा करून काय होणार. सुमित्राला फक्त एकच आधार होता, माता. दर शुक्रवारी ती उपवास करायची. घरात जे काही मिळे ते देवीला अर्पण करायची. कधी फक्त एक फूल, कधी थोडीशी साखर, कधी फक्त पाणी, पण भक्ती मात्र पूर्ण हृदयाची होती. ती रोज रात्री झोपण्यापूर्वी म्हणायची, माते, मी तुझी लेकरू आहे. तू माझ्या मुलांना भोकेपासून वाचव. एक शुक्रवार आला. त्या दिवशी घरात काहीही नव्हते. मुले रडत होती, आई भूक लागली आहे. सुमित्राच्या डोळ्यात पाणी आले. तिने हात जोडले आणि म्हटले, माते, आज मी तुला काही देऊ शकत नाही, पण मी तुझी भक्त आहे. तूच काहीतरी कर. रात्री जेव्हा मुले झोपली तेव्हा सुमित्रा मंदिरात गेली. गावातील छोटेसे देवीचे मंदिर. दिवा विझला होता. तिने दिवा लावला, हात जोडले आणि रडू लागली, माते, मी थकले आहे. माझ्या मुलांना भूक लागली आहे. तू जर खरंच आहेस तर आज मला दर्शन दे. आज मला वाचव. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने डोके जमिनीवर टेकले. तेव्हा अचानक मंदिरात एक दिव्य प्रकाश पसरला. प्रकाश इतका तेजस्वी होता की डोळे उघडता येत नव्हते. त्या प्रकाशातून एक दिव्य रूप प्रकट झाले. लाल वस्त्रे, सिंहावर बसलेली, हातात आयुधे, चेहरा करुणेने भरलेला. माता दुर्गा. माता म्हणाली, सुमित्रा, मी तुझ्या रडण्याने हलले आहे. तू माझ्यावर विश्वास ठेवलास. आजपासून तुझे दुःख संपले. सुमित्राने डोळे उघडले. माता हसत होती. माता म्हणाली, उद्या सकाळी तुझ्या घरासमोर एक मोठा हिरवा साप दिसेल. त्याला घाबरू नकोस. तो साप तुझ्या घरात जाईल आणि एका जागी थांबेल. त्या जागी खण. तिथे तुला खजिना मिळेल. पण आठव, हा खजिना फक्त तुझ्यासाठी नाही, गावातील गरिबांनाही वाटून दे. माता अदृश्य झाली. प्रकाशही गायब झाला. सुमित्रा थरथर कापत उठली. तिने विश्वास ठेवला. सकाळ झाली. शुक्रवारीच. सुमित्रा घराबाहेर आली. खरोखरच एक मोठा हिरवा साप तिच्या घरासमोर बसला होता. मुले घाबरली, पण सुमित्राने सांगितले, भिऊ नका, ही मातेची कृपा आहे. साप हळूहळू घरात गेला आणि एका कोपऱ्यात थांबला. सुमित्राने त्या जागी खणायला सुरुवात केली. थोड्याच खोलात तिच्या हाताला एक लोखंडी पेटी लागली. पेटी उघडली. आत सोने, चांदी, दागिने आणि सोन्याचे नाणे भरले होते. सुमित्रा रडू लागली. आनंदाच्या अश्रू होते. तिने लगेच गावातील गरीब लोकांना बोलावले. अर्धा खजिना त्यांना वाटून दिला. बाकीचा स्वतःकडे ठेवला. त्या दिवसापासून तिचे जीवन बदलले. घरात लक्ष्मीचा वास झाला. मुले शिकली, मोठी झाली. सुमित्रा दर शुक्रवारी मंदिरात जाऊन मातेचे आभार मानायची. पण कथा इथे संपत नाही. काही वर्षांनी गावात दुष्काळ पडला. लोकांना अन्न मिळेना. सुमित्राने पुन्हा मातेला प्रार्थना केली, माते, आता गावाला वाचव. त्या रात्री माता पुन्हा तिच्या स्वप्नात आली. माता म्हणाली, उद्या सकाळी गावाबाहेरील जुन्या विहिरीजवळ जा. तिथे तुला एक दिव्य पाणी दिसेल. ते पाणी गावात आण आणि सर्वांना वाट. दुष्काळ संपेल. सुमित्राने तसेच केले. विहिरीजवळ जाऊन पाहिले तर खरोखरच पाणी चमकत होते. तिने ते पाणी आणले आणि गावात वाटले. त्या पाण्याने शेत हिरवी झाली. दुष्काळ संपला. लोकांनी सुमित्राला देवीची कन्या म्हणायला सुरुवात केली. एकदा गावात एक दुष्ट सावकार आला. त्याने सुमित्राला धमकावले, तुझा खजिना मला दे, नाहीतर मी तुझे घर जाळेन. सुमित्राने पुन्हा मातेला हाक मारली.
त्याच रात्री सावकाराच्या घरात आग लागली. पण आग फक्त त्याच्या दुष्ट पैशाच्या पेटीला लागली. बाकी काहीही जळाले नाही. सावकार घाबरून सुमित्राला पडला आणि माफी मागितली. सुमित्रा वृद्ध झाली. मृत्यूच्या वेळी तिने मुलांना सांगितले, "मी काही केले नाही. सगळे मातेने केले. तुम्ही फक्त मातेवर विश्वास ठेवा. शुक्रवारी उपवास करा, गरिबांना द्या आणि मातेला आठवा. माता कधीही सोडत नाही." तिच्या अखेरच्या श्वासात तिने हात जोडले आणि म्हटले, "माते, मी येते." त्या क्षणी घरात दिव्य प्रकाश पसरला. सर्वांनी पाहिले की एक दिव्य स्त्री सुमित्राला हात देऊन घेऊन जात आहे. भक्तगणांनो, ही कथा सांगण्याचे कारण एकच आहे. माता फक्त मंदिरात नसते. माता त्या भक्ताच्या हृदयात असते, जो संकटातही तिला विसरत नाही. शुक्रवारी जेव्हा तुम्ही मातेला आठवता, तेव्हा माता तुम्हाला आठवते. आज शुक्रवार आहे. आज तुम्ही जे काही कराल, एक दिवा लावा, एक फूल अर्पण करा, एक गरीबाला मदत करा किंवा फक्त मनातून म्हणा, "माते, मी तुझा आहे." तर माता नक्की ऐकेल. माता कधीही उशीर करत नाही. माता कधीही विसरत नाही. माता फक्त एक गोष्ट पाहते, तुमचा विश्वास. आज या कथेला ऐकून जर तुमच्या डोळ्यात पाणी आले असेल, तर कमेंटमध्ये लिहा, "माते, मी तुझा आहे." आणि जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करत असेल, तर शेअर करा. कारण मातेची कथा फक्त ऐकायची नसते, ती पसरायची असते. जय माता दी, जय दुर्गे, जय अंबे. माता तुमच्या सर्वांच्या घरात लक्ष्मी घेऊन येवो. आजचा शुक्रवार तुमच्या आयुष्यातील सर्वात शुभ दिवस ठरो. धन्यवाद.